एका गेस पेपरमुळे अख्ख्या देशातील सर्वात मोठं शिक्षण रॅकेट उघड झालं. होय मित्रांनो, नीट पेपर फुटी प्रकरणात आता सर्वात मोठी कारवाई झाली. लातूरमधील प्रसिद्ध आरसीसी क्लासचे संचालक शिवराज माटेगावकर यांनी एसबीआयने अटक केली. गेल्या काही दिवसापासून त्यांच्या घरावर, क्लासवर आणि ऑफिसवर सतत छापे सुरू होते. फोन, हार्ड डिस्क, कागदपत्र सगळं तपासलं गेलं आणि त्यानंतर ही मोठी कारवाई करण्यात आली. पण प्रश्न असा आहे, सीबीआयला नेमकं काय सापडलं? तपासात धक्कादायक माहिती समोर आली. सीबीआयच्या मते मोटेगावकर यांच्या मोबाईलमध्ये नीटचा लीक झालेला पेपर सापडला. आणखी धक्कादायक गोष्ट म्हणजे हा पेपर परीक्षा होण्याच्या जवळपास 10 दिवस आधी त्यांच्या हाती आला होता, असा दावा तपास यंत्रणांनी केला. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली त्यांच्या भविष्याची हा खेळ झाला आहे. तर ही किती गंभीर गोष्ट आहे याचा विचार करा. सीबीआयच्या माहितीनुसार हा फक्त एका व्यक्तीचा विषय नाही, तर हे एक मोठं रॅकेट असू शकतं. पुणे, लातूर, नगर, नाशिक, नांदेड अशा अनेक शहरामध्ये या प्रकारचे धागेदोरे सापडत असल्याची माहिती समोर आली. आता इथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा, ही सगळी गोष्ट उघड कशी झाली? तर मित्रांनो, स्वतःच्या जाहिरातीसाठी बनवलेला एक व्हिडिओ मोटेगावकरांचा अडवणारा ठरला. त्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांनी सांगत होत्या, सरांनी दिलेले तेच प्रश्न परीक्षेला आले आणि इथूनच संशयाची सुरुवात झाली. यानंतर अनेक पालकांनी तक्रार केल्या. सीबीआय सक्रिय झाली, मोबाईल डेटा तपासला, बँक अकाउंट तपासले गेले. आता या संपूर्ण प्रकरणात मोठ्या लोकांचं नाव समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. सीबीआयचा दावा आहे की हे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. पेपर डिलीट करण्यात आले, पण डिजिटल पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. पुन्हा रिकव्हर करण्यात आले. मित्रांनो, ही फक्त पेपर फुटी नाही, ही लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नाची चोरी आहे. आज एक मोठा मासा पकडला गेला असेल, पण अजूनही किती लोक या रॅकेटमध्ये सहभागी आहेत? मोठं नाव अजून बाहेर येणार का? तुम्हाला काय वाटतं, या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होतील का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.